भद्रकाली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी, सराईत आरोपी गजाआड। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई केली आहे। फरार सराईत आरोपी श्रीजय उर्फ गौरव संजय खाडे, वय वर्ष 28, राहणार पाटील गल्ली, जुने नाशिक, याला गावठी बनावटीचे पिस्तूल व 2 जिवंत काडतुसेसह पकडण्यात आले। गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने शीतलादेवी मंदिराजवळ सापळा रचला। आरोपी पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना शिताफीने त्याला ताब्यात घेण्यात आले। अंगझडती दरम्यान 37,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भद्रकाली पोलीस स्टेशन अभिलेखावरील गुन्हा क्रमांक 156/2026 या गुन्ह्यातील गाड्यांच्या काचा फोडणारा आरोपी श्रीजय संजय खाडे हा मागील काही दिवसापासून फरार होता। माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यांनी सदर आरोपी लवकरात लवकर अरेस्ट करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे मागील काही दिवसापासून सदर आरोपी त्याचा शोध घेत असताना सदर आरोपी हा गुन्हा घडल्यापासून इंदोर या ठिकाणी पळून गेले असल्याची, पसार झाले असल्याची बातमी मिळाली होती। त्याप्रमाणे आज रोजी भद्रकाली पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील कय्यूम सय्यद यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने सदर आरोपी हा शीतलादेवी परिसरात असल्याची माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने सदर आरोपीतास आज रोजी भद्रकाली गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले। तसेच यापूर्वी दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर 156/2026 भारतीय न्याय संहिता कलम 110, 125, 324(4), 351, 352 यामध्येही आरोपी फरार होता। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली। यात पोलीस हवालदार सतीश साळुंके, कय्यूम सय्यद, निलेश पिके, अविनाश थेटे यांच्यासह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता। नाशिक शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची ठरली असून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपआयुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुरजकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पडली।